नमस्कार. चला तर मग आज आपण मशरूम लागवडीच्या एका प्रश्नपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास करूया. असं समजा की आपण एकत्र बसून परीक्षेची तयारीच करत आहोत. ही आहे आपली प्रश्नपत्रिका BOT 126S मशरूम लागवडीची. आपण काय करणार आहोत तर यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या नोट्सच्या आधारे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आपला अभ्यासाचा प्लॅन अगदी सोपा आहे. आधी छोटे प्रश्न, मग मोठे आणि शेवटी सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकदा नजर टाकू. ठीक आहे. चला तर मग सुरू करूया. विभाग 2. छोटे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. हे प्रश्न सोपे असले तरी खूप महत्त्वाचे आहेत बरं का. पहिला प्रश्न एकदम सरळ. ऑयस्टर मशरूमचं शास्त्रीय नाव काय आहे? याचं उत्तर आहे प्लुरोटस ऑस्ट्रॅटस. हे नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग आहे. मशरूमचा इतिहास काय आहे? चला जरा भूतकाळात डोकावूया. मशरूमची गोष्ट फारच रंजक आहे बघा. अगदी प्राचीन इजिप्तचे राजे महाराजे हे खायचे. ग्रीक आणि रोमन लोक तर याला देवांचं अन्न मानायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळजवळ 600 वर्षांपूर्वी चीनमध्ये पहिल्यांदा औषधांसाठी याची लागवड सुरू झाली होती. हा पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी. खाण्यायोग्य मशरूम नक्की ओळखायचं तरी कसं? त्याची 2 वैशिष्ट्ये कोणती? खाण्यायोग्य आणि विषारी मशरूम ओळखणं खरं तर सोपं आहे. लक्षात ठेवा, जे मशरूम खाण्यायोग्य असतं ते कापल्यावर त्याचा रंग बदलत नाही, म्हणजे तो हिरवा किंवा जांभळा होत नाही आणि त्याचा वास आणि चव पण छान असते. याच्या उलट विषारी मशरूम कापल्यावर रंग बदलतात आणि जिभेला अक्षरशः डंख मारतात. पुढचा प्रश्न आहे स्पॉनबद्दल. मशरूम वाढवण्याचा हा अगदी मूळ घटक आहे. तर हे स्पॉन नक्की कशापासून बनतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्पॉन म्हणजे मशरूमचं बी. गहू किंवा बाजरीसारख्या धान्यांवर एका अत्यंत स्वच्छ म्हणजे निर्जंतुक वातावरणात बुरशी वाढवून हे तयार केलं जातं. बरं, मग हे स्पॉन तयार करण्यासाठी नक्की लागतं तरी काय काय? स्पॉन बनवणं हे काही साधं काम नाहीये. यासाठी एक प्रॉपर लॅब लागते. ऑटोक्लेव्ह, लॅमिनार एअरफ्लो, काचेची भांडे, केमिकल्स, कापूस ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं काही निर्जंतुक असावं लागतं. या विभागातला शेवटचा प्रश्न, मशरूममधील पौष्टिक मूल्य कोणती आहेत? म्हणजे मशरूम आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत? अरे वा, मशरूम म्हणजे तर आरोग्याचा खजिना आहे. यात प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात आणि फॅट म्हणजे चरबी जवळजवळ नाहीच. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी तर हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. चला, आता लहान प्रश्न झाले, आता वळूया मोठ्या सविस्तर उत्तरांकडे. पहिलाच प्रश्न आहे, मशरूम लागवडीमध्ये संधी काय आहेत? मशरूम लागवड ही फक्त एक शेती नाहीये, तर एक मोठी संधी आहे. विचार करा, यातून युवक आणि महिलांना रोजगार मिळतो. शेतातलं कचरा जसं की गव्हाचा भुसा किंवा तांदळाचा पेंढा तो वापरला जातो आणि हे सगळं कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू करता येतं. इतकंच नाही तर वाळवलेले मशरूम बाहेरच्या देशात पाठवून परकीय चलनही मिळवता येतं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? मशरूमचं पीक फक्त 20 ते 45 दिवसात तयार होतं. म्हणजे वर्षातून कितीतरी वेळा आपण उत्पादन घेऊ शकतो. म्हणूनच हा व्यवसाय इतका फायदेशीर आहे. ठीक आहे, आता आपण बोलूया बटन मशरूमबद्दल. जगात सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं आणि लोकप्रिय मशरूम. याचं शास्त्रीय नाव आहे ॲगॅरिकस बायस्पोरस. हे मूळचं युरोप आणि उत्तर अमेरिकेतलं आहे, पण आज जगातल्या 70पेक्षा जास्त देशांमध्ये याची लागवड होते. यावरूनच याची लोकप्रियता लक्षात येते. या बटन मशरूमच्या ना 2 रंगाच्या अवस्था असतात. जेव्हा ते अपरिपक्व असतं म्हणजे पूर्ण वाढलेलं नसतं तेव्हा त्याचा रंग पांढरा असतो आणि जेव्हा ते पूर्ण परिपक्व होतं तेव्हा ते तपकिरी रंगाचं दिसतं. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा सारांश घेऊया. महत्त्वाचे मुद्दे परत एकदा लक्षात घेऊया. तर आपण काय शिकलो? 1. मशरूमचा इतिहास खूप जुना आहे आणि ते खूप पौष्टिक आहेत. 2. स्पॉन म्हणजे मशरूमचं बी जे धान्यांवर वाढवलं जातं. 3. मशरूमची शेती कमी खर्चात आणि कमी वेळेत करता येते. आणि 4. बटन मशरूम हे जगात सगळ्यात जास्त पिकवलं जातं. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. बरं, आता आपल्या सगळ्यांकडे हे ज्ञान आहे. मग आता विचार करा, ह्या माहितीचा उपयोग कसा करायचा? फक्त परीक्षेपुरता की यातून काहीतरी नवीन सुरू करण्याची प्रेरणा घ्यायची?
हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे, नाही का?